नमस्कार. आज आहे अंमली पदार्थ विरोधी दिन. काही दिवसापूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये माँ तुळजाभवानीच्या क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये ड्रग चालवणारे, ड्रग विक्रेते आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या अटकेविषयीच्या बातम्या जोरात झळकत होत्या. खेड्यापाड्यामध्ये ड्रग पोहोचण्याची सुरुवात झाली नाही तर आता मजबूती आलेली आहे. त्याला संभाजीनगर मधल्या एका शाळेमध्ये सुद्धा एका विद्यार्थ्याच्या बॅग मध्ये ड्रग्ज सदृश्य काही सापडल्याच्या चर्चा आणि बातम्या सुद्धा ऐकण्यात आल्या. ड्रग्जचा विळखा हा देशभरातल्या सगळ्या खेड्यांपर्यंत पोहोचलाय हे वास्तव आता आपण नाकारून चालणार नाही. ड्रग्ज हा फक्त श्रीमंतांचा, शौकीनांचा, नटनट्यांचा आणि उच्चभ्रू पार्ट्यातला किरकोळ विषय आहे असं समजणारे आता मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. ड्रग्ज आपल्या देशभर पोहोचलेले आहेत आणि ड्रग्जचा विळखा दिवसेंदिवस मजबूत होत आहे. गेल्या 8 वर्षात केंद्र सरकारमध्ये अमित शहांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज विरोधी पथकांनी बऱ्याच कारवाई केल्या. करोडो रुपयाचे ड्रग्ज सापडले. देशामध्ये ड्रग निर्मितीचे कारखाने जवळपास उद्ध्वस्त करण्यात आले. गुप्तपणे जरी काही चालू असतील तरी बहुतांश कारखाने उद्ध्वस्त झाले हे मान्य करावं लागेल. तरी पण ड्रग्जचा विळखा दिवसेंदिवस मजबूत होतोय. कसा उद्ध्वस्त करायचा तो ड्रग्जचा विळखा, कशा वाचवायच्या ह्या पुढच्या पिढ्या, कसा सुदृढ करायचा आपला तरुण आणि कसा मजबूत करायची आपली भारत माता, हा आजचा यक्ष प्रश्न आहे. हेरोईन, कोकेन इत्यादी इत्यादी शेकडो ड्रग्जची नावं आज आपण ऐकत असतो. त्या सगळ्यांचा नामोच्चार करून प्रसार करायची माझी बिलकुल इच्छा नाही आहे. पण ड्रग म्हणजे एक घातक आणि संपूर्ण पिढी बर्बाद करणारं रसायन आहे याविषयी कुणाच्याच मनात शंका नाही. का घ्यावं वाटतं ड्रग्ज हे तरुण पिढीला? सुरुवातीचा काही काळ स्वर्ग सुख देणारं, वेगळ्या वेगळ्या विश्वात नेणारं, काही क्षणभर जबरदस्त उत्तेजना देणारं हे ड्रग हे असं रसायन आहे की बऱ्याच उंचीवर नेऊन माणसाला सरळ सोडून देतं तर त्याच्या जमिनीवर जाऊन नायनाट होण्यापुरतच. गेल्या फक्त 8 वर्षामध्ये भारतामध्ये ड्रगचा वापर 70% जास्त वाढलाय. हे युनोच्या वेगळ्या केलेल्या कमिटीचे आकडे आहेत. गेल्या 8 वर्षात अंमली पदार्थांचा वापर आपल्या भारतामध्ये 70% जास्त वाढलेला आहे. हे सरकारी आकडेवारीतून सिद्ध झाले. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये 20 वर्षापेक्षा जास्त 13% लोक ड्रग्ज वापरतात. कल्पना करा की एका कॉलेजमध्ये जर 10,000 विद्यार्थी असतील तर त्यामध्ये 1300 विद्यार्थी ड्रग्जचे वापर करणारे आहेत आणि ही गती खूप झपाट्याने वाढते. ही चिंतेची बाब आहे. एकट्या अमेरिकेमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 1,10,000 लोकांचा एका वर्षात मृत्यू झाला. आज अमेरिकेची परिस्थिती अशी आहे की तरुण पिढी नसल्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग करायची जरी इच्छा असली तरी ते मॅन्युफॅक्चरिंग सेटअपच करू शकत नाहीत. कारण ड्रग्जचा फार मोठा परिणाम अमेरिकेच्या युवा स्थितीतील तरुणांवर झालेला आहे. हे विशेष. अमेरिका ही महासत्ता आहे. जगामध्ये कुठे जाऊन बॉम्बिंग करून, रॉकेट टाकून एखाद्या देशाला संपू टाकते किंवा वटणीवर आणू शकते. पण अमेरिका ड्रग्जच्या समोर पराभूत झालेली आहे. ड्रग्जच्या विरुद्ध केलेल्या संघर्षामध्ये अमेरिकेचे लाखो करोडो रुपये गेले. कित्येक जजेस आणि मिलिटरी मॅन आणि अधिकारी, पोलीस अधिकारी मारले गेले. पण ड्रग्जचा विळखा घट्ट होत गेला. शेवटी ड्रग रेग्युलराइज करा, पण आता हे ड्रगला कंट्रोल करणं शक्य नाही अशी चर्चा तिथं सुरू झाली. ड्रग ऍडिक्ट झालेला माणूस सहजासहजी परत येत नाही. ड्रग्ज घेणाऱ्या माणसाने काही चांगलं काम केलं असं एकही उदाहरण नाही. ड्रग्ज घेणारा माणूस मेरिटमध्ये आला कधीच नाही. ड्रग्ज घेणारा खेळाडू हा पदक मिळू शकला बिलकुल नाही. मिळालेलं पदक काढून घ्यावं लागलं आणि त्याला जेलमध्ये जावं लागलं. ही वस्तुस्थिती.
ड्रग घेणाऱ्या माणसाने काही सुंदर विचार मांडला, त्याचं प्रवचन ऐकायला खूप लोक जमले आणि ते जाताना खूप ऊर्जा घेऊन गेले. छे छे, ड्रग घेणारा माणूस हा नशेमध्ये 2-4 खून करून गेला, ही मात्र ऐकायला मिळते. मग ड्रग काय कामाचं आहे? हे काहीच कामाचं नाहीये. पण देशाची अर्थव्यवस्था पोखरण्याचं काम मात्र ड्रग्ज करते. कारण हे सगळ्या आजूबाजूच्या देशातून स्मगल होणारी गोष्ट कुठली असेल तर ड्रग्ज आहे. त्याला पाकिस्तान, बंगाल, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार ह्या सगळ्या देशातून ड्रग्ज आपल्याकडे येतं. कसं थांबवायचं ड्रग्ज? सरकारचं काम करेल, त्याला अधिक गतीने करायला लावू. पण ड्रग्ज घेणाऱ्याला जोपर्यंत आपण थांबवू शकणार नाही तोपर्यंत हा विळखा सुटणार नाही. ड्रग्ज घेणारा थांबवणं, तो तर आपलाच भाऊ आहे, तो तर आपलाच नातेवाईक आहे, तो आपलाच मुलासारखा आहे. त्याला काय करायचं? ड्रग घेणाऱ्याकडे सिंपती ठेवा, सहानुभूती ठेवा. तो पेशंट आहे, तो व्यसनाधीन झालेला एक कमजोर व्यक्ती आहे. त्याला त्या मोहमायेपासून दूर जाण्याची मानसिक ताकद नाहीये. मग अटॅक कुठं करायचा? ड्रग विक्रेत्यांचे छोटे छोटे वेंडर्स, शाळा कॉलेजमध्ये जाऊन ड्रगचा प्रसार करून आपलं पोट भरणारे ड्रगचे छोटे विक्रेते, मोठे स्टॉकिस्ट, ड्रगचे मोठे इम्पोर्टर आणि ड्रगला सपोर्ट करणारे मोठे मोठे गुंड, ह्या गुंडांकडून पैसे घेणारे भ्रष्टाचारी नोकरदार, या सगळ्यांना आपल्याला टार्गेट करून उद्ध्वस्त करावं लागेल. ड्रगच्या रॅकेटमध्ये सगळ्यात डेंजर कोण असेल तर ही चेन आहे. या चेनमध्ये ब्युरोक्रट्स असतील, पॉलिटिकल लीडर्स असतील, सगळ्या क्षेत्रातले माणसं असतील. ह्यांना वेचून काढून ठेचावं लागेल, त्यांना थांबवावं लागेल, त्यांच्यावर कडक कायदे करावे लागतील की ड्रगचा कारोबार करण्याची हिंमतच ह्या देशात झाली नाही पाहिजे. कारण ड्रगला संपवणं हे फक्त सरकारचं काम नाही आहे, तर हे जनतेचं काम आहे. ड्रगला संपवणं सरकारनी, पैशानी, मिलिटरीनी, पोलिसांनी शक्य झालं असतं तर अमेरिकेला करणं खूपच सोपं होतं. पण जेव्हा अमेरिकेसारखी महासत्ता प्रचंड पोलीस आणि मिलिटरीचा वापर करून सुद्धा ड्रगला कंट्रोल करू शकत नाही, तर तो मार्गच चुकीचा आहे. आपल्याला आपली मानवी महासत्ता, आपली संस्कारित मानवी महासत्ता ही योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने संघटितपणे वापरावी लागेल. तरच ड्रगचा विळखा हलका करून ड्रगचा विळखा तोडता येईल व ड्रग रूपी ह्या सापाचा नायनाट करता येईल. त्यासाठी आजच्या दिवशी मी विनंती करतो की या संघटित होऊया. आपल्या आजूबाजूच्या भागात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात, आपल्या तालुक्यात ड्रग कुठे मिळत असेल तर जरूर आम्हाला कळवा. मी सरकारपर्यंत पोहोचवेल, केंद्रापर्यंत पोहोचवेल, राज्यापर्यंत पोहोचवेल, त्याचा पाठपुरावा करेल. घाबरायचं कारण नाही. आपलं नाव नाही सांगितलं तरी चालेल, पण माहिती खरी असावी. त्या माहितीच्या आधारे आपण संघटन उभा करू, माता भगिनींना सांगू आणि खऱ्या गोष्टी जनतेसमोर आणू. कुठल्या मातेला असं वाटेल की आपल्या पोरांनी ड्रग अडिक्ट होऊन मरून जावं? कुठल्या बापाला असं वाटेल की आपला तरुण वयाचा आलेला पोरगा आपला उद्योगधंदा पुढे नेण्याच्या ऐवजी ड्रगच्या नादी लागावा? कुणालाच वाटत नाही. पण का होतं? आपण एकटे आहोत. ड्रग माफिया मोठी आहेत, तसे आपल्या सामूहिक शक्तीसमोर किरकोळ आहेत. म्हणून आपण सगळे एकत्र येण्याची गरज आहे. आज या अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने मी विनंती करतो, कम टुगेदर, वी विल फाइट टुगेदर अँड वी विल फिनिश द ड्रग. लेट्स कम टुगेदर. धन्यवाद.